आढावा। ठाणे संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं गोकुळाष्टमी साजरी, श्रीकृष्णाची पूजा करत गोविंदा रे गोपाळाच्या गजरात सोहळा संपन्न। शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन। ठाण्यातील कॅसल मिल येथील मीनाताई चौकामध्ये दहीहंडी उत्सवाचं आयोजन। भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं दहीहंडी उत्सव। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्सवाला भेट देणार। ठाण्यामध्ये ठाकरे सेनेचे माजी खासदार राजन विचारेंकडून दिव्यांग आणि कॅन्सर पीडित मुलांसाठी दहीहंडीचं आयोजन। जांभळी नाका चिंतामणी चौक परिसरात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे। नागपूरच्या बडकस चौक मित्र परिवाराकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन। दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील दहीहंडी स्थळाला रात्री उशिरा भेट दिली। नागपूरमध्ये दहीहंडीचा उत्साह। बडकस चौक मित्र परिवारातर्फे आयोजित दहीहंडीमध्ये महिला पथकांचा मोठ्या उत्साहात सहभाग। जय भोले भंडारा महिला दहीहंडी पथकानं महिलांची दहीहंडी फोडली। एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये। या बातम्यांसह पाहत रहा एबीपी माझा।